स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सांगलीत महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न. कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर ठरला महाराष्ट्र श्री किताब 2026 चा मानकरी. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे. सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा. गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा. गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी. सांगलीमधील तरुण भारत व्यायाम मंडळातर्फे महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर हा महाराष्ट्र श्री किताब 2026 चा मानकरी ठरलाय. माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते हा किताब प्रदान करण्यात आला. या स्पर्धेला मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेनं भरवण्यात आलेल्या या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत महिला पुरुष मिळून 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत पुरुषांच्या 10 गटात आणि महिलांच्या 2 गटात शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून संघ आले होते. पुरुष गटात 427 तर महिला गटात 96 स्पर्धक सहभागी झाले होते. जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे. सर्व स्पर्धकांसाठी प्रत्येक गटातील विजेते आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जोरात क्रमांक सांगा. समर्थ कसे जोरदार पाहिजे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजून जोरदार प्रतिसाद. तरुणांसाठी हा बलशाली भारत उभा करत आहे. हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून नंतर मैत्री असते. जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे. सर्व स्पर्धकांसाठी प्रत्येक गटातील विजेते आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. होल्ड करून ठेवा आणि एकमेकांना ओव्हरलॅप करू नका. जोरात क्रमांक सांगा. समर्थ कसे जोरदार पाहिजे. जोरदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रिलॅक्स बॉडी बिल्डर, रिलॅक्स. ॲब्डोमेन विथ थाय मसल. अजून जोरदार प्रतिसाद. रिलॅक्स. थँक्यू. स्पर्धकांनी तरुणांसाठी हा बलशाली भारत उभा करत आहे. हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून सांगली ज्यांना 96 वर्ष पूर्ण झाली आणि 100कडे वाटचाल करतायत, पण सगळी वर्ष दरवर्षी एखादा खूप मोठा युनिक म्हणजे मोठाही असतो आणि वेगळाही असतो असा इव्हेंट, असा उपक्रम ते करतात. कधी ते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा करतात, कधी ते राष्ट्रीय स्तरावरची कबड्डी स्पर्धा करतात. यावर्षी राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली आहे. अतिशय नेमकं नियोजन आणि अतिशय देखणं नियोजन करण्यामध्ये
मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि त्यांची टीम ही नेहमीच पुढे असतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि 100च्या दृष्टीने त्यांनी त्यांचा फेज वाईज काही प्लॅन तयार करावा, तो आम्ही नक्की व्यवहारात येईल असा प्रयत्न करू. या ग्राउंडचं लीज त्यांचं संपलं आहे, त्याची लगेच प्रक्रिया सुरू करू. तरुण भारत मित्रमंडळाच्या सर्व संयोजकांनी जी राज्यस्तरावरची जी शरीर सौष्ठव स्पर्धा या ठिकाणी जी भरवलेली आहे, हे खरोखरच सांगली जिल्ह्यासाठी एक मोठा मान आहे हा. आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा या क्रीडा क्षेत्रातले अनेक चांगले खेळाडू आहेत आणि आज महाराष्ट्र कीर्तीचे अनेक दिग्गज खेळाडू इथं सहभागी झाले. त्याबद्दल संयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. सांगली जिल्ह्याला नेहमीच कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, कुस्ती क्षेत्र असेल, अनेक क्षेत्रांमध्ये, क्रिकेट असेल, या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज सांगली जिल्ह्याने महाराष्ट्र आणि देशपातळीवर नाव लौकिक काम केलं आहे. या बाबतीत सुद्धा सांगलीमध्ये अनेक चांगले मल्ल आणि असे बॉडी बिल्डर्स तयार होतील आम्हाला विश्वास आहे. तरुण भारत व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आज बक्षीस वितरण समारंभ झाला. या महाराष्ट्र श्रीचा मानकरी अजिंक्य रेडेकर कोल्हापूर जिल्हा याला तरुण महाराष्ट्र श्री 2026चा किताब मिळाला. या स्पर्धेसाठी सांगलीतील सर्व नागरिक क्रीडाप्रेमी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय गोपीचंद पडळकर, त्याच पद्धतीनं आमदार विश्वजित कदम साहेब, तसेच सांगलीचे लाडके आमदार, लोकप्रिय आमदार सुजाता गाडगे यांनी या स्पर्धेला सहभाग दिला, या स्पर्धेला आशीर्वाद दिला. सांगलीची ही तरुण भारत संस्था 1930 पासून असून क्रीडा क्षेत्रात अग्रेसर काम करत आहे आणि सांगलीतले सर्व प्रशासन, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्याने ह्या संस्थेवर प्रेम करतात आणि ह्या संस्थेचा शताब्दी महोत्सवाकडे ही संस्थेची वाटचाल चालू आहे. त्या पद्धतीने संस्थेचं काम चालू आहे. असंच इथून पुढच्या काळात ही संस्था चांगल्या स्पर्धेचं आयोजन करेल. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.